या केसची खरी कहाणी आहे की हिने काही वर्षापूर्वी अबॉर्शन केलं होतं, गर्भपात. तो गर्भ तिला नको होता. तर आधी तिने टॅबलेट घेतला, टॅबलेटने कंप्लीट झालं नाही म्हणून त्यावेळेला तिचं चेक्युर अटॅच केलं होतं. तर त्यावेळेला कदाचित तिच्या गर्भाशयाला हे होल म्हणजे छिद्र पडलं होतं, पण कितीही प्रयत्न करून गर्भधारणा तिला नंतर होऊ शकली नाही. आम्ही तिच्यासाठी IVFचं प्लॅनिंग केलं. तर IVFच्या आधी आम्ही हिस्ट्रोस्कोपी केली. तेव्हा गर्भाशयात ते जुनं छिद्र म्हणजे होल आपल्याला सापडलं. त्याचबरोबर एक पडदा पण गर्भाशयात होता, त्याला आपण सेप्टम म्हणतो. कदाचित तिच्या रिप्रोडक्टिव्ह रचनेत आणि फंक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे ती परत कन्सीव्ह होऊ शकली नाही. या प्रक्रियेत आम्हाला ते होल पण दिसलं, सेप्टम पण व्यवस्थित आम्ही काढून टाकला आणि गर्भाशय परत नॉर्मल बनवलं. आता तिला आई होण्यासाठी नवी आशा मिळालेली आहे.